नमस्कार मित्रांनो, जय कोल्हापूर. मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी या संघाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण रेल्वेचे विषय अनेक दिवसापासून सतत पाठपुरावा करतो आहे. इव्हन कालसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची आपण सुरुची या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि सर्व रेल्वेचे प्रस्ताव आणि इतर बाबत मांडणी केली. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी तात्काळ त्यांच्या पीएना सांगून रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन दिलं आणि मंगळवारी मोस्टली ती बैठक होईल अशी अपेक्षा आपण बाळगतो आहे. त्याबद्दल साहेबांचा मी आभार मानतो. पण आज आम्ही 19 ऑगस्ट 2026 रोजी मध्य रेल्वेची बैठक होती सेंट्रल हेड ऑफिस पुण्यामध्ये. आणि त्या बैठकीला सर्व महाराष्ट्रातील खासदारांची अपेक्षा होती की त्यांनी आपले रेल्वेचे प्रश्न मांडावेत. आणि आम्ही हे प्रश्न वारंवार रेल्वेचे अधिकारी यांच्याकडे घेतो आहे. आमचे शहाजी महाराज कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार यांच्याकडे आपण विषय मांडलेत. धनंजय महाडिक साहेबांच्याकडे मांडलेत. BJPचे खासदार आहेत. धैर्यशील मानेसाहेबांच्याकडे आपण विषय मांडलेत. धैर्यशील मानेसाहेब आपल्या ह्या बैठकीला उपस्थित होते. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. शिवसेनेच्या एक खासदार म्हणून त्यांनी आपली बैठकीला सह्याद्री आणि इतर विषयाबाबत मांडलेले आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार आदरणीय छत्रपती शहाजी महाराज या बैठकीला उपस्थित राहिलेले नाहीत. ही खूप शोकांतिका आहे. त्यांना वेळ नसेल, त्यांना महत्त्वाचं नसेल, त्यांना रेल्वे म्हणजे काय जनतेची आहे आणि जनता गेली भॅडमध्ये अशी जर अपेक्षा राजेसाहेबांना असतील तर साहेब विचारपूर्वक राहावा. कारण का आम्ही जनता वोट केलेली आहे. पुन्हा वोट करण्याच्या बाबतीत मात्र विचार नक्कीच करू. धनंजय महाडिक साहेबांनासुद्धा आमची विनंती होती की त्यांचं सरकार आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. राज्य मंत्रिमंडळात म्हणजे महाराष्ट्राच्या कुठलाही एखादा प्रस्ताव झाला तर लगेच ते फेसबुकला टाकतात की राज्यानं हे निर्णय घेतला. अहो, तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली सह्याद्री सुरू होत नाही खासदार साहेब. वंदे भारत तुम्हाला सुरू करता येत नाही. तुमच्या त्या कोल्हापूर जिल्ह्यात महाव्यवस्थापक येतात आणि आश्वासनं देऊन फक्त गाजर दाखवून निघून जातात आणि तुम्ही शांत राहता आणि तुम्ही बैठकीलाही जात नाही. किती शोकांतिका आहे आमची. आम्ही जायचं कुठे? कोल्हापूरमध्ये जन्माला यायला हा अभिमान आहे आम्हाला. पण तुमच्या ह्या असल्या कोल्हापूरच्या रेल्वेच्या बाबतीत असलेल्या शांतता, ट्रॅव्हल्सवाल्यांचे जास्त बिझनेस वाढावेत, रोडचे मोठी कॉन्ट्रॅक्ट्स यावेत, मोठमोठे ब्रिज बनावेत, सिमेंटचे आणि इतर प्रोजेक्ट व्हावेत, अजून खड्ड्यामध्ये बळी पडावेत, अजून पेट्रोलचे डिझेलचे रेट वाढावेत, टोल अजून महागडा व्हावा, अजून खड्ड्यातने पैसा महाराष्ट्राचा जावावा, शक्तिपीठसारखा रस्ता यावा. अशा जर ह्या तुमच्या विकासाच्या जर योजना असतील तर त्या तुमच्याकडे साहेब ठेवा. आणि खासदार असतील, आमदार असतील, ह्या आमदारांना कोल्हापूरच्या 10ही ते काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे आहेत, BJPचे आहेत, NCPचे आहेत, आम्हाला कुठल्या पक्षाचे महत्त्वाचे नाहीत. तुम्ही कोल्हापूरकरांना न्याय देत नाहीत ही आम्हाला आता कळून चुकलेलं आहे. तुम्हाला रेल्वेच्या गरीब जनतेच्या काहीही देणं घेणं नाही. तुम्ही उठता फेसबुकला एक मस्त फोटो कुठला तरी टाकता, कुठल्या तरी जयंतीचा किंवा इतर कुठल्या तरी एखाद्या मंदिराचा किंवा त्या गोकुळचा. आणि मला माहिती आहे तुम्हाला त्याच्यात राजकारणात इंटरेस्ट आहे. तुम्हाला सामान्य जनतेत इंटरेस्ट नाहीच आहे. हे मी स्पष्ट बोलतो आणि मी परखड मांडायला तयार आहे. जर कोल्हापूरची शाहू महाराजांनी 1890ला सुरू केलेली कोल्हापूर मिरज दुतर्फा होऊ शकत नाही तुमच्या कालावधीमध्ये गेल्या 50 वर्षामध्ये. काँग्रेसची असतील ना तर BJPची असतील ना तर आणि इतर पक्षाचे खासदार असतील, त्यांनी फक्त मेवा खाऊन आमच्या टाळूला लोणीसुद्धा खाऊन ते निघून गेले. का होत नाही रेल्वे? बुलेट ट्रेन कशी काय होऊ शकते जरा सांगू शकाल मला? बुलेट ट्रेन कशी वरून जाते आहे का आकाशातून? त्यांना जमीन लागत नाही, त्यांना समुद्र लागला नाही, त्यांना मँग्रोव्ज लागले नाहीत, तरीसुद्धा 510 किलोमीटरचं अंतर तुमच्या नाकासमोरून 10 वर्षात कंप्लीट होतं आहे परकीय देशातून कर्ज काढून आणि तंत्रज्ञानानं. आणि तुमचा मिरज ते कोल्हापूरचा दुतर्फा होऊ शकला नाही तुमच्या ह्या हत्तीमध्ये. हा शोकांतिका आहे. विचार करा. आम्ही स्वातंत्र्य मिळवलेले आहेत. शाहू महाराजांनीसुद्धा, शिवाजी महाराजांनीसुद्धा आम्हाला लढायचं शिकवलेलं आहे. तुम्हाला राजकारणात लढायची इच्छा असेल, आम्हाला समाजकारणात लढायची इच्छा असेल. आणि इतर खासदारसुद्धा आहेत, आमदारसुद्धा आहेत. त्या सर्वांना विनंती आहे, तुम्हाला वैभववाडी मार्ग आता प्रोजेक्टला सेंट्रलमधून फायनान्स मंजूर झाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी वर तोंड करून सांगतात की आम्ही आता नवीन सर्वे करणार. शोकांतिका नाही आहे का? आता मिरज ते कोल्हापूर फंड मंजूर झाल्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी ते म्हणतात की आम्ही आता DPR बनवणार. नाही शोकांतिका का? 1971चा सावंतवाडी चंदगड बेळगाव
71ला सर्वे झाला आहे, 2018ला सर्वे झाला आहे, तरी तिथं एक किलोमीटर रेल्वे होत नाही. शोकांतिका नाही वाटत का? आजरा गडिंग्लज चंदगडमधील जनता मुंबईला 1,500-2,000 हजार रुपये देऊन मुंबईला प्रवास करते. शोकांतिका नाही का? आज गडिंग्लज ते कोल्हापूर 15 मिनिटाला नॉनस्टॉप बस ST जाते आणि खाजगी वाहनांनी जातात. पेट्रोलनी त्यांना शोकांतिका त्यांची नसेल का जनतेची? तुम्ही खासदार, तुम्हाला आलिशान घरं मिळाली आहेत, पेन्शन मिळाले आहेत, तुमचे अनेक व्यवसाय आहेत आणि तुमचा म्हणजे काय बोलतो तर तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये जेवताय. पण आम्ही अजूनही सामान्य जनताच आहोत आणि आम्हाला आजही 1-1 रुपयेसाठी लढावं लागतं आहे. तर आमची विनंती आहे, रेल्वेचे अधिकारी हे तुमचे आमचे नोकर आहेत. त्या नोकराप्रमाणे त्यांच्यासमोर तुमचे प्रस्ताव मांडवा आणि खरोखर जर तुम्हाला राग आली असेल तर माझ्या विरोधात केसेस करा. मला काही फरक पडत नाही. कारण का शाहू महाराजांनी, शिवाजी महाराजांनी जनतेसाठीच आयुष्य घालवलेलं आहे आणि त्याच धर्तीतला आम्ही सुद्धा जन्माला आलो. तर माझी विनंती आहे आपल्या सर्व खासदारांना, आमदारांना, रेल्वेच्या बाबतीत विषय घ्या आणि मार्ग द्या. कोल्हापूर जनता त्रस्त झालेली आहे, एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोल्हापूर.